वास्तविक ज्ञानेश्वर होते ज्ञाननाथ. नाथपंथाची परंपराच त्यांनी खरं तर पुढे चालवली असते, पण अवघ्या महाराष्ट्राची कणव आल्यामुळे त्यांनी हा भक्तीचा सोपान आपल्यासाठी रचून ठेवला. आणि आपलं जीवित कार्य झालं हे लक्षात आल्यानंतर त्यांनी समाधी घ्यायचा निश्चय केला. ज्ञानदेव समाधी घेत आहेत हे ऐकल्याबरोबरच संत मंडळामध्ये कासाविशी झाली असली तर त्यात आश्चर्य नाही. खरं तर ज्ञानेश्वरांची समाधी म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक संचिताची एक अतिशय अमोल अशी ठेव झाली आहे. ही आठवणच अतिशय हृदयस्पर्शी आहे. तिचं पहिलं चित्र, समाधी घेण्याच्या ह्या घटनेचं पहिलं चित्र काढलं ते नामदेवानी. निवृत्तीनाथ वडील बंधू, पण तेही गलबलून गेले. खरं तेही योग्य होते, पण गलबलले या कल्पनेनं की आपला धाकटा भाऊ आपल्या आधी चालला आहे आणि तोही आपण होऊन चालला आहे. ईश्वराला साकडं घालून म्हणायला लागले की नारायणा तू हे काय केलंस? अरे वरिष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. पण ज्ञानदेवांचा निश्चय पक्का झाला होता. इकडे धाकटी भावंड अश्रुपात करत होती. एखाद्या गवताची पेंडी वाऱ्यावरती सुटावी आणि रानोमाळ गवत पसरावं, त्याप्रमाणे सगळ्या तिथे जमलेल्या लोकांची मनं कशी सैरभैर होऊन गेलेली होती. आणि ज्ञानदेवानी शेवटी निवांतपणे समाधी घेतली. हे महाराष्ट्राच्या मनी मानसी आता इतकं भिनलेलं आहे की आज 20व्या शतकामधले कवी सुद्धा ज्ञानदेव गेले तेव्हा काय झालं ह्याची चित्र काढतात. कविवर्य गदी माडगुळकर यांच्याही मुखामधून मी असं मानतो की संतांचीच वाणी प्रकट झालेली आहे, जेव्हा त्यांनी आपल्याला हा प्रसंग एका गीतामध्ये साकार करून दाखवला. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची.
विठ्ठला
समाधी ज्ञान दान दान